नमस्कार विद्यार्थी मित्रो, नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षा 5वी यामधील फेब्रुवारी 2018 ला झालेल्या पेपरमधील तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी मधील सर्व 25 प्रश्नांचे या ठिकाणी उत्तरे पाहणार आहोत। तर पहा, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर या चॅनलवर तुम्हाला 2017 यामधील मराठी व गणित पूर्ण स्पष्टीकरणासहित पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर 2017 यामधील इंग्रजी व बुद्धिमत्ता याची सर्व स्पष्टीकरणे आपण या चॅनलवर अपलोड केलेली आहेत। आपण त्यानंतर 2018 यामधील मराठी व गणित हाही पेपर या ठिकाणी आपण अपलोड केलेला आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2018 ला झालेला इंग्रजी यामधील सर्व या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत। चला तर आपण या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। पहा, या ठिकाणी आपल्याला पहिलाच प्रश्न जो आहे तो रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स। या ठिकाणी हा आपल्याला पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर 1 ते 3 नंबरच्या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत। तर पहा, द हॉर्स इज कॉमन टाइम animal after the cow, buffalo and goat. It is the most useful animal. A horse is used from riding in hunting. It draws our carts. It's very faithful. Pass, select the correct option. या ठिकाणी the horse is a most dash animal. Horse is कसा आहे या ठिकाणी आपल्याकडे useful animals. Choose the animal which is not mentioned in given passage. म्हणजे कोणत्या या ठिकाणी प्राण्याचा उल्लेख पॅसेज मध्ये आलेला नाही असं आहे। त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आपलं आहे। ठीक आहे, चला सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह। या ठिकाणी अ हॉर्स इज नॉट युज्ड फ्रॉम म्हणजे हॉर्स घोड्याचा उपयोग कुठे केला जात नाही असा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे नथिंग, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते। ठीक आहे, चला चौथा प्रश्न या ठिकाणी आहे सिलेक्ट द मिसमॅच्ड पेअर। या ठिकाणी म्हणजे चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे। पहा, ऍक्टर ट्रॅक्टर्स या ठिकाणी रायमिंग वर्ड्स जुळतात। टावर फ्लॉवर्स या ठिकाणी प्लास्टिक इलास्टिक। तर आपलं याचं उत्तर असेल 2 नंबर मध्ये हे वेगळं पद आहे। आता या पिक्चरचं निरीक्षण करायचे आणि याचा मोटो काय आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। ऑप्शन क्रमांक 1 मध्ये वी लव्ह बुक्स। या ठिकाणी ग्रंथालयात पुस्तके दिसत आहेत आपल्याला। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे। तर या ठिकाणी पहा, बॉक्स दिलेला आहे। तर बॉक्स मध्ये आपल्याला या ठिकाणी नंबर दिलेले आहेत आणि अल्फाबेटिकल म्हणजे ए आर हे असं, एक साठी ए आहे, 2 साठी आर आहे असं दिलेलं आहे। त्याच्यापासून काय करायचं, अरेंज द नंबर्स प्रॉपरली अँड मेक मीनिंगफुल वर्ड्स। याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनतो, तर तो कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये जर आपण हे 4 चा जर एफ घेतलं, काय घेतलं एफ, त्यानंतर पुढे 1 ला काय आहे ए, त्यानंतर 6 ला पी आहे, त्यानंतर 9 ला ओ आहे, नेक्स्ट 8 ला यू आहे, त्यानंतर 2 ला आर आहे, 7 ला आय आहे, 5 ला टी आहे आणि 3 ला ई आहे। या ठिकाणी आपल्याला फेवरेट हा शब्द तयार होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे। बघा, द साइन हे जे साइन आहे इंडिकेट दॅट वन शुड, या ठिकाणी हे काय इंडिकेट करते असा प्रश्न आहे। तर या ठिकाणी राईट, काय टर्न राईट हे उत्तर या ठिकाणी असेल। वी शुड कट आउट नेल्स, कट अवर नेल्स म्हणजे आपले जे नख आहेत त्याच्या संदर्भात अल्टरनेट या ठिकाणी
निवडायचे. तर आपण डेली नख तर काढू शकत नाहीत. अर्ली, त्यानंतर केअरलेसली आणि रेग्युलरली हे उत्तर या ठिकाणी बरोबर अल्टरनेट बसत आहे. पहा, टाईप ऑफ प्लॅन्ट म्हणजेच झाडाचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. तर या रिकाम्या जागी आपल्याला उत्तर शोधायचे. तर याच्यामध्ये बसल बघा, हर्ब म्हणजे औषधी वनस्पती हा एक झाडाचा प्रकार आहे. पुढे चूज द करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम मेकिंग रिक्वेस्ट. या ठिकाणी करेक्ट कोणता ऑप्शन आहे, तर इथे प्लीज गिव्ह मी युअर इरेजर म्हणजे रिक्वेस्ट करायची आपल्याला. तर पुढील प्रश्न आहे 11 नंबरचा. कंप्लीट द ग्रीड. ही ग्रीड कंप्लीट करायची आपल्याला प्रॉपर. या ठिकाणी कोणता ऑप्शन बसते ते पाहून. ठीक आहे. आता बघा, हे CROW काय होतो, प्रो. ठीक आहे. आता इथे ओ येणार आहे. मग ओ कुठे कुठे आहे सुरुवातीला, हे दोन ऑप्शन कॅन्सल होतात. हे दोन्ही पैकी एक येईल. त्यानंतर OSTRICE ऑस्ट्रिच होतं या ठिकाणी. ठीक आहे, सी. तर OC ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. आणि हे ई आहे, तर ई इथे येईल, त्याचं होईल ईगल. ओके. पुढील प्रश्नाकडे येऊया. पुढील 12वा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम गिवन वर्ड्स. सेप, याचा आपल्याला करेक्ट ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. तर सेप काय आहे, ब्रिक. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. वेल डन रहीम. पहा, या ठिकाणी सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क द मेन्शन इन गिवन सेंटेन्स. या सेंटेन्स मध्ये कोणता पंक्च्युएशन मार्क आलेला आहे, तर बघा या ठिकाणी हा आलेला आहे एक्सक्लेमेशन मार्क. ठीक आहे. पुढील प्रश्न, पिग, क्विअर, वुल्फ. या ठिकाणी पहा, तर त्याचं उत्तर येईल फूल. 14चं 1. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, चित्र दिलेले, ऑब्झर्व द पिक्चर्स, चूज द करेक्ट एक्सप्रेशन. म्हणजे या चित्राचे एक्सप्रेशन्स काय आहे, या चित्रावरून आपल्याला काय लक्षात येते. ऑप्शन क्रमांक 2, व्हॉट्स सरप्राईज. फिल इन द ब्लँक, युजिंग द करेक्ट आर्टिकल. या ठिकाणी आपल्याला योग्य ते आर्टिकल लिहायचंय. काऊ इज अ युजफुल ॲनिमल, हे येईल या ठिकाणी. पुढील प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी करेक्ट ऑप्शन निवडायचं आपल्याला. वेदांत अँड हिज टीम ऑन द फुटबॉल मॅच. फुटबॉल मॅचचा सामना यांनी जिंकलेला आहे. डिअर फ्रेंड सेड, तर त्यांचे मित्र त्याला काय म्हणतील, कॉंग्रॅच्युलेशन्स. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1. 18 नंबरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स, शो द करेक्ट पंक्च्युएशन्स ऑफ अ कॉमा. कॉमा करेक्ट कुठं आहे ते ओळखायचं आपल्याला. आय ऑर्डर्ड पोटॅटोज, शुगर, एग्स अँड. या ठिकाणी नसायला पाहिजे होता, तरी दिलाय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 तर आपलं उत्तर येणार नाहीये. 2 मध्ये पहा, या ठिकाणी जर 2चा विचार केला आपण, तर 2 मध्ये या ठिकाणी कॉमा नाही यायला पाहिजे होता, परंतु दिलेला आहे, म्हणजे हाही ऑप्शन. पहा, या ठिकाणी पोटॅटो, शुगर आणि या ठिकाणी म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर अगदी बरोबर येणार आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी निडल दिलेली आहे आणि 1, 2, 3 या ठिकाणचं आपल्याला उत्तर शोधायचे. ऑप्शन क्रमांक स्टिच या ठिकाणी उत्तर येईल आपलं. सॉल्व द रिडल्स. या ठिकाणी हे सॉल्व करायचे. इट हॅव 3 ब्लेड्स, दे गो राउंड अँड अराउंड, इट्स गिवन कूल इयर, व्हॉट इज इट्स. पहा, या ठिकाणी 3 ब्लेड्स म्हणजे 3 पंखे आहेत.
तर नक्कीच तुमच्या लक्षात आले असेल याच्यावरून याचं उत्तर काय येतं, फॅन. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. 21 नंबरचा प्रश्न. या पिक्चरला बघून आपल्याला ऑप्शन मधील एक निवडायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येईल आपलं, इट्स कांट हिअर यू. पुढील प्रश्न आहे 22 नंबरचा. रिकामी जागा या ठिकाणी भरायची आपल्याला. तर इथे येईल बघा, लॉंग लॉंग एगो देअर लिव्ह इन अ किंग. या ठिकाणी 23 नंबरचा प्रश्न आहे. पहा यामध्ये चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क गिवन द सेंटेन्स. या सेंटेन्सला करेक्ट पंक्च्युएशन मार्क कोणता येईल. आर यू रेडी क्वेश्चन मार्क येईल या ठिकाणी. फाइंड फिल इन द ब्लँक्स विच द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. 24 नंबरचा प्रश्न आहे. आय वॉश माय हँड्स बिफोर अँड आफ्टर इटिंग. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये उत्तर मिळेल आपल्याला. सिलेक्ट द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. इट ब्रश माय टीथ डॅश अ डे. त्याचं उत्तर येईल ट्वाइस. या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने आपण 2018ला आलेला स्कॉलरशिपचा पेपर यामधील इंग्रजीची सर्व या ठिकाणी प्रश्न पाहिली आहेत. यानंतर तुम्हाला या चॅनलवर 2018 मधील सर्व बुद्धिमत्ताची स्पष्टीकरणे, सर्व स्पष्टीकरणे तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध करून देणार आहोत. चला, तर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना